देशमुख क्लासेस ऑफ मॅथमॅटिक्स मध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। हा आपला ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हचा तिसरा व्हिडिओ आहे आणि इंट्रोडक्शनचा पहिला झाला। पहिल्या व्हिडिओमध्ये आपले 2-3 टॉपिक झाले। आता पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। खूप म्हणजे खूपच उपयुक्त असा व्हिडिओ आहे। शेअर जास्तीत जास्त करा आणि लाईक नक्की करा, ठीक आहे। तर आता बघा, इन्क्रीजिंग अँड डिक्रीजिंग फंक्शन हा टॉपिक स्टार्ट केलाय। आपण घेणार सगळेच आहोत, फक्त मी सिक्वेन्स चेंज केला, वर खाली केला, कारण मी तुम्हाला सांगितलं होतं ह्या चॅप्टर मध्ये कोणताच टॉपिकचा कोणाशी काही संबंध नाही, प्रत्येक जण वेगवेगळा आहे, इंडिव्हिज्युअल आहे, म्हणून थोडंसं आपण सिक्वेन्स चेंज केला कन्व्हिनियन्स नुसार। तर इन्क्रीजिंग अँड डिक्रीजिंग फंक्शन आता तुम्हाला नावावरनं पण कळतंय, तर पहिले आपण इन्क्रीजिंग पार्ट चालू करू। तर इन्क्रीजिंग म्हणजे ज्याची व्हॅल्यू वाढत जाते, बरोबर ना, म्हणजे ज्या फंक्शनची व्हॅल्यू इन्क्रीजच होत जाते, दॅट इज कॉल्ड ॲज द इन्क्रीजिंग फंक्शन। म्हणजे आता हे बघा, इन्क्रीजिंग मध्ये पण हे जर दोन कर्व आपण बघितले, y इज एफ ऑफ एक्स आणि हा पण एक कर्व घेतला y इज एफ ऑफ एक्स, बघा तुम्हाला दिसतंय वाढत जाते व्हॅल्यू, कुठेच खाली येत नाहीये। याची पण बघा वाढत जाते, बरोबर। पण मग मी याच्या दोन वेगळ्या डायग्राम का काढल्या, तर या दोघांमध्ये फरक आहे थोडासा। तर काय फरक आहे, तर ही जी डायग्राम आहे ना, हिला म्हणायचं स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग। स्ट्रिक्ट, कुठेच खाली वर नाही, वाढतच, खाली जाण्याचा प्रश्नच नाही। किंवा त्याला दुसरं नाव आहे मोनोटॉनिकली इन्क्रीजिंग, स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग किंवा मोनोटॉनिकली इन्क्रीजिंग। आणि याचं जे आहे ना, ते नुसतं इन्क्रीजिंग आहे, साधं इन्क्रीजिंग, ठीक आहे। तर याच्यामध्ये बघा, जर आपण एखाद्या पॉइंटला टँजंट काढली, ही टँजंट आपण ह्या पॉइंटला काढली, तर स्लोप ऑफ टँजंट हा थीटा येईल, इन्क्लिनेशन थीटा झाला, म्हणजे टॅन थीटा इज स्लोप। तो ॲक्यूट अँगल तयार होतोय बघा, हा थीटा दिसला ना, 90 पेक्षा कमी, म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट। आणि फर्स्ट क्वाड्रंट मध्ये टॅन थीटा सगळेच पॉझिटिव्ह असतात, म्हणजे टॅन पण पॉझिटिव्ह, सो टॅन थीटा इज ग्रेटर दॅन 0। स्लोप म्हणजे dy बाय dx, आपण पहिल्या टॉपिक मध्ये बघितलं, म्हणजेच एफ डॅश एक्स इज ग्रेटर दॅन 0। हे झालं स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग। स्ट्रिक्टलीचा अर्थ कळलाय, म्हणजे कुठेच थांबायचंच नाहीये, सतत वाढतच जाणार आहे। जसं की फॉर एक्झाम्पल, मी माझ्या क्लासमध्ये जर 20 मार्क्सच्या 6 टेस्ट घेतल्या आहेत मुलांच्या 6 महिन्यापासून, तर एखाद्या मुलाला पहिल्या टेस्टमध्ये 5 आहे, मग 7 आहे, मग 8 आहे, मग 10 आहे, मग 12 आहे, मग 15 आहे। याचा अर्थ काय, तो कुठेही खाली येत नाहीये, तो स्ट्रिक्टली इन्क्रीजच होतो आहे। मग याला म्हणायचं स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग, म्हणजे खाली येण्याचा कुठे प्रश्नच नाही राहत, ठीक आहे। आणि त्याची कंडिशन काय, एफ डॅश एक्स इज ग्रेटर दॅन 0, स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग किंवा मोनोटॉनिकली इन्क्रीजिंग। आणि त्याचा फॉर्म्युला काय मिळाला किंवा कंडिशन काय मिळाली, एफ डॅश एक्स इज ग्रेटर दॅन 0। आता साधं इन्क्रीजिंग मध्ये काय आहे बघा, पहिले व्हॅल्यू इन्क्रीज होते, मग थोडीशी खाली येते, मग परत थोडंसं वाढतंय, मग खाली येतंय, मग परत वाढतंय। आणि ओव्हरऑल जर बघितलं तर ते इन्क्रीज आहे, म्हणजे ऍव्हरेज जर आपण बघितलं तर ते इन्क्रीजिंग। जसं की म्हणजे मी आता याच्यात जसं सांगितलं की 20 मार्कांच्या जर मी 6 महिने टेस्ट घेतल्या, एखाद्या मुलाचे मार्क्स पहिले असतील 5, मग होतील 8, मग होतील 6, मग 9, मग 7, मग 12, मग 14, मग 11, मग 15, म्हणजे काय, कधी खाली येतंय, कधी वर जातंय, पण ओव्हरऑल तर तो इन्क्रीज होतोय। अडखळत अडखळत का होईना स्कोर वाढतो आहे, त्याला म्हणायचं इन्क्रीजिंग। तर इन्क्रीजिंग म्हणजे साधं इन्क्रीजिंग, सिंपल इन्क्रीजिंग फंक्शन। इन्क्रीजिंगची कंडिशन काय असेल बघा, इन्क्रीजिंगला आपण कोणत्याही पॉइंटला जर टँजंट काढली, तर बघा ती अशी येईल, एक तर पॅरलल, किंवा आता मी समजा या पॉइंटला टँजंट काढली तर ती अशी येईल, ठीक आहे। दोन पॉसिबिलिटीज झाल्या,
नीट एकदाही दाखवते मी तुम्हाला. ही अशी बघा, ही एक पॅरलल एक्स ऍक्सिसला पॅरलल जर असेल तर स्लोप ऑफ टँजंट 0 म्हणजे एफ डॅश एक्स इज 0, कारण अँगलच नाही तयार होते ना, म्हणजे टॅन थिटा अँगलच 0 आहे, टॅन थिटा 0. आणि हा बघा पुन्हा ॲक्यूट अँगल तयार होतोय हा, बरोबर ना. ही जर थोडी वाढवली आपण तर ॲक्यूट अँगल तयार होईल, म्हणजे एफ डॅश एक्स इज ग्रेटर दॅन 0. टॅन थिटा पॉझिटिव्ह फर्स्ट क्वाड्रंट मध्ये, दोन्ही मिळून कंडिशन काय म्हणू शकतो आपण, इक्वल टू 0. हे कोणासाठी, फक्त जे साधं इन्क्रीजिंग आहे ते. क्लिअर झालं. स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग किंवा मोनोटॉनिकली इन्क्रीजिंग आणि साधं इन्क्रीजिंग फंक्शन. तर इन्क्रीजिंग हा टॉपिक आपला एवढाच आहे. आता आपण बघू डिक्रीजिंग फंक्शन काय असतं. याच्यातही दोन पार्ट आहे. एक स्ट्रिक्टली डिक्रीजिंग, डिक्रीज म्हणजे खाली येणं, खालीच येतं येते. स्ट्रिक्टलीचा अर्थ म्हणजे काहीच अडथळा नाही, ते सरळ खाली येतं. दॅट इज कॉल्ड ॲज द डिक्रीजिंग फंक्शन. बघा हे, ठीक आहे. हे झालं स्ट्रिक्टली डिक्रीजिंग, किंवा याला दुसरं काय नाव आहे, मोनोटॉनिकली डिक्रीजिंग फंक्शन. आणि साधं डिक्रीजिंग म्हणजे परत तेच अडखळत, थोडस वर मग खाली मग परत खाली मग वर, पण ओव्हरऑल जर बघितलं तर ते खालीच येत आहे. याला म्हणायचं साधं डिक्रीजिंग फंक्शन, ठीक आहे. आणि हे आहे स्ट्रिक्टली डिक्रीजिंग फंक्शन, ठीक आहे. मग आता याच्यासाठी कंडिशन, तुम्ही जर कधी लहान मुलांची घसरगुंडी बघितली, एकदम सोपं एक्झाम्पल देते म्हणजे तुम्हालाही लक्षात येईल. तुम्ही जर अशा गार्डन मध्ये गेला असाल आणि लहान मुलांची घसरगुंडी बघितली ना, तर ती एक अशी असते डायरेक्ट एकदम खाली सरळ, आणि दुसरी ना अशी अशी करत खाली येते, खाली जाते मग वर जाते मग परत खाली जाते मग वर, पण ओव्हरऑल ती खालीच येते. एक खूप छान एक्झाम्पल येते स्ट्रिक्टली डिक्रीजिंग आणि नुसतं डिक्रीजिंग, ठीक आहे. तर याच्यासाठी कंडिशन बघू आपण. जर कोणत्याही पॉइंटला टँजंट जर ड्रॉ केली याची, बघा, तर हा जो थीटा तयार होतो हा कसा असतो, ऑप्ट्यूस. दिसले तुम्हाला, म्हणजे 90 पेक्षा मोठा सेकंड क्वाड्रंट मध्ये तो थीटा जाईल, आणि सेकंड क्वाड्रंट मध्ये थीटा जर असेल तर त्याचा टॅन थीटा निगेटिव्ह. आणि स्लोप काय असतं, स्लोप इज टॅन थीटा. थीटा सेकंड क्वाड्रंट मध्ये म्हणजे लेस दॅन 0, निगेटिव्ह आहे, म्हणजे याचा अर्थ स्लोप म्हणजे टॅन थीटा, एफ डॅश एक्स इज लेस दॅन 0. हे कोणासाठी, स्ट्रिक्टली डिक्रीजिंग साठी एफ डॅश एक्स काय असतं, लेस दॅन 0. आणि साधं जर डिक्रीजिंग बघितलं तर याचं पण मी तुम्हाला सांगितलंय. सपोज ही या पॉइंटला टँजंट काढली तर ती एक्स ऍक्सिसला पॅरलल, आणि याला जर काढली अशी तर बघा ही पुढे ऑप्ट्यूस अँगल तयार करेल, म्हणजे एफ डॅश एक्स इज टॅन थीटा 0, म्हणजे एफ डॅश एक्स इज 0, किंवा एफ डॅश एक्स इज लेस दॅन 0, म्हणजे ओव्हरऑल दोन्ही मिळून आपण असं लिहू शकतो, लेस दॅन और इक्वल टू 0. हे कोणासाठी, सिंपल डिक्रीजिंग फंक्शन साठी. आणि हे स्ट्रिक्टली किंवा मोनोटॉनिकली. समजलंय. टॉपिक एकदम तुम्हाला सुटसुटीत करून सांगितलं आहे. समजलं असेल तर लाईक मात्र नक्की झालंच पाहिजे. कळलंय. चला आता पुढचा टॉपिक. याच्यावरचे सगळे जे एक्झाम्पल आहे ते आपण लाईव्ह मध्ये कव्हर करणार आहोत. लाईव्ह सेशन नक्की करा. आता पुढचा बघू आपण, मॅक्सिमा अँड मिनिमा. पुढचा आपला टाईप आहे मॅक्सिमा मिनिमा. इन्क्रीजिंग डिक्रीजिंग आपलं झालेलं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, कुठेही इकडे तिकडे जाऊ नका, व्हिडिओ पूर्ण बघा, खूप कामाचा व्हिडिओ आहे. बघा, मॅक्सिमा अँड मिनिमा. नावावरनं लक्षात येते मॅक्सिमा म्हणजे मॅक्सिमम व्हॅल्यू, मिनिमा म्हणजे मिनिमम व्हॅल्यू. बघा मी इथे दोन डायग्राम दिसत आहे तुम्हाला. तर हे हा जो कर्व आहे त्याला म्हणू आपण y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स. याची मॅक्सिमम व्हॅल्यू म्हणजे हायएस्ट व्हॅल्यू या P पॉइंटला आहे, बरोबर. आता तिथपर्यंत जर आपण बघितलं तर कर्व इन्क्रीज होतोय P पर्यंत, आणि P पासून तो कर्व डिक्रीज व्हायला लागतो,
ठीक आहे. मॅक्सिमम म्हणजे एकदम पीकला जेव्हा पोहोचतो तिथपर्यंत कर्व इन्क्रीज होतोय आणि पीक नंतर कर्व खाली होतोय. मग तो जो पीक पॉइंट असतो दॅट इज कॉल्ड ॲज द मॅक्सिमम व्हॅल्यू. आणि इकडे बघा मिनिमम, हे खाली पहिले जातंय, कर्व डिक्रीज होतोय आणि डिक्रीज नंतर तो कर्व इन्क्रीज व्हायला सुरुवात होतो. तर ती जी एकदम लोएस्ट असते ना, की ज्या पॉइंट पासून पुढे वाढायला सुरुवात होईल, तो झाला मिनिमम व्हॅल्यू, मिनिममचा पॉइंट. ठीक आहे. तर आता बघा की एखाद्या फंक्शनची मॅक्सिमम व्हॅल्यू आणि मिनिमम व्हॅल्यू कशी काढायची ते या टॉपिकमध्ये, म्हणजे या टॉपिकमध्ये त्याच्यावरचेच एक्झाम्पल्स आहे आपल्याला, की मॅक्सिमम मिनिमम व्हॅल्यू कशा काढायच्या. तर याच्या काही स्टेप्स आहेत. तर स्टेप्स कशा तयार केलेल्या आहे बघा. हे इथे इन्क्रीजिंग आहे म्हणजे एफ डॅश एक्स ग्रेटर दॅन 0, डिक्रीजिंग आहे एफ डॅश एक्स लेस दॅन 0, पण इथे एकदा डेरिव्हेटिव्ह काढलाय म्हणून एफ डबल डॅश एक्स घेतलं जातं. इकडे लेस दॅन 0, इकडे ग्रेटर दॅन 0, असं मिळून याच्या स्टेप्स तयार केलेल्या आहे. कशा? समजा y इज एफ ऑफ एक्स फंक्शन तुम्हाला दिलेलं असेल, तर स्टेप 1 काय करायची तुम्ही? फाइंड एफ डॅश एक्स. हे खूप तुम्हाला मी सुटसुटीत सांगते की लगेच एक्झाम्पल सॉल्व्ह करता येईल. स्टेप्स फॉलो करा, तुम्हाला एक्झाम्पल येऊन जातील. फाइंड एफ डॅश एक्स, पुट एफ डॅश एक्स इज 0 अँड फाइंड एक्स. सपोज एक्स आपण कन्सिडर केला C1 आणि C2. याला आपण म्हणतो स्टेशनरी पॉइंट्स. ठीक आहे, C1 आणि C2. आता स्टेप 2, फाइंड एफ डबल डॅश ऑफ एक्स. याचं अजून एकदा डेरिव्हेटिव्ह काढायचं. नंतर एफ डबल डॅश ऑफ C1 काढायचं. स्टेप 3, जर ते लेस दॅन 0 असेल, डबल डेरिव्हेटिव्ह जर लेस दॅन 0 असेल, तर फंक्शन काय असेल? फंक्शन इज मॅक्सिमम. हे कसं ठरवलं बघा आपण. हे एफ डॅश एक्स हा एकदा डेरिव्हेटिव्ह घेतला, इथे तुम्हाला C1 C2 एफ डॅश एक्स 0 घेतल्यावर तुम्हाला इथे टँजंट जी ड्रॉ करू आपण ती पॅरलल टू एक्स ऍक्सिस म्हणजे स्लोप 0, म्हणून एफ डॅश एक्स 0 घेतला. तिथे तुम्हाला मिळालं C1 C2. आता तुम्ही विचार करा, मॅक्सिममला इथे खाली जाते, डिक्रीज होतोय. ऑलरेडी एक डेरिव्हेटिव्ह काढले म्हणून दुसरं काढावं लागेल. एफ डबल डॅश ऑफ सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट आपण त्याला म्हणतो. मग एक्सच्या जागी C1 टाकले. जर ते लेस दॅन 0 आलं, कारण इकडे कमी होतंय ना, इकडे डिक्रीजिंग होतंय, तर फंक्शन काय असेल? मॅक्सिमम. कोणत्या पॉइंटला? ऍट एक्स इज C1. या C1 पॉइंटला फंक्शन इज मॅक्सिमम. ऍक्च्युअल मॅक्सिमम व्हॅल्यू कशी काढायची? ऍक्च्युअल मॅक्सिमम व्हॅल्यू इज कशी काढणार तुम्ही? एफ ऑफ C1 म्हणजे C1 व्हॅल्यू ओरिजिनल फंक्शन मध्ये टाकलं की तुम्हाला काय मिळेल? ऍक्च्युअल मॅक्सिमम व्हॅल्यू. क्लिअर झालंय सगळ्यांना? आता मिनिमम साठी बघा, जर एफ डबल डॅश ऑफ C1 लेस दॅन 0 आलं तर फंक्शन मॅक्सिमम येईल. आणि जर आता तुम्ही काय करणार? एफ डबल डॅश ऑफ C2 काढा, म्हणजे एफ डबल डॅश एक्स मध्ये C2 टाका. जर ते ग्रेटर दॅन 0 आलं तर फंक्शन इज मिनिमम. का? कारण याच्यात सेकंड डेरिव्हेटिव्हला आपण इथे एक डेरिव्हेटिव्ह काढू, इथे 0 घेऊ, सेकंड डेरिव्हेटिव्हला ते इन्क्रीज होत जाईल. म्हणून ग्रेटर आलं की इन्क्रीजिंगला ग्रेटरची कंडिशन असते ना, म्हणून ग्रेटर आलं तर फंक्शन इज मिनिमम. आणि ऍक्च्युअल मिनिमम व्हॅल्यू इज, या पॉइंटला मिनिमम आलंय. ही मिनिमम व्हॅल्यू नाहीये C1 C2. ऍक्च्युअल मिनिमम व्हॅल्यू तुम्ही कशी काढणार? एफ ऑफ C2 ओरिजिनल फंक्शन मध्ये एक्सच्या जागी C2 टाकायचं. समजलंय सगळ्यांना? तर ह्या झाल्या त्याच्या सगळ्या स्टेप्स. पहिली स्टेप आहे फाइंड एफ डॅश एक्स, पुट एफ डॅश ऑफ 0, एफ डॅश ऑफ एक्स इज 0 तर एक्स मिळेल. मग एफ डबल डॅश ऑफ एक्स काढायचं.
एफ डबल डॅश ऑफ C1 काढायचं, लेस दॅन 0 आलं तर मॅक्सिमम, आणि मॅक्सिमम व्हॅल्यू इज एफ ऑफ C1. ग्रेटर दॅन मग C2 टाकायचं, ग्रेटर दॅन 0 आलं तर फंक्शन इज मिनिमम आणि मिनिमम व्हॅल्यू इज एफ ऑफ C2. क्लिअर झालंय? सगळ्यांना कळलंय? मॅक्सिमा मिनिमा, इन्क्रीजिंग डिक्रीजिंग. काहीही जरी डाऊट असेल तरी कमेंट सेक्शन मध्ये मला टाकायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.